औषध तर फक्त आजारपण दूर करतं, पण जगण्याचा थकवा हे मित्रच घालवतात. आजचं लॉग इन करून जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा समजलं जवळपास सगळे चेंजेस माझ्या साईडने झाले होते. पण थोड्या वेळानंतर प्रोडक्शनवरती एक इश्यू आला. ते चेक करायला मी VPN कनेक्ट केलं, तर माझं VPNच कनेक्ट होत नव्हतं. म्हणून बॅकएंड टीमला इन्फॉर्म करून आजचं केलं लॉग आउट. बाहेर येऊन हर्षलच्या इथे जातच होतो की पाठवून रुद्र आणि वेदांनी हाक मारले, म्हणून ह्या दोघांना घेऊन हर्षलच्या इथे गेलो. हर्षल आंबा खात खात ऑफिसचं काम करत होता. आम्ही तिघं बेडवरती बसून गप्पा मारत होतो. मग थोड्या वेळानंतर सागरच्या इथे गेलो. आमच्या आधी दीप येथे पोहोचलेला. थोड्या वेळ इथे गप्पा मारल्या, मग डायरेक्ट रात्री आम्ही भेटलो बाजारात. आम्ही सगळे हर्षलच्या लॉगआउटचा वेट करत होतो. जसा हर्षलचा लॉगआउट झाला, मी आणि सागर निघालो मनीषभाईची गाडी घ्यायला. कारण ते उद्या येणार होते आणि गाडीमध्ये CNG नव्हतं, म्हणून ते भरायला आम्ही सगळे निघालो CNG पंपवर. हर्षलची गाडी आमच्या आधीच पोचलेली. शेवटच्या पंपात आम्ही पण गाडी लावली आणि CNG केलं फुल. ह्याच्या पुढे 2-3 गाड्या होत्या, म्हणून ह्याला लागला थोडा टाइम. या स्माइल वरनं समजू शकता CNGचा किती फायदा आहे. आता हर्षलला ब्रेझा चालवायची होती, म्हणून त्याची गाडी मी घेऊन आलो साईश्याम स्नॅक्स सेंटरवरती. मागोमाग हर्षल आणि सागर पण आले. सागर ह्या दोघांना गाडीचे फीचर सांगत होता. आज इथे बाहेर सगळे टेबल फुल होते, म्हणून आम्ही आतमध्येच बसलो आणि एकमेकांची टांग खेचायला केली सुरुवात. आज खूप दिवसानंतर प्रणव पण आलेला. सगळे गप्पांमध्ये इतके मग्न झाले की कधी 1 वाजला समजलंच नाही. गप्पा काही संपणार नाही आणि उद्या ऑफिसला सुट्टी नाहीये, म्हणून आम्ही सगळे निघालो परत घरी यायला. ह्या एका ट्रिपमध्ये सगळ्यांच्या गाड्यांमध्ये फिरून झालाय. घरून निघालो तेव्हा सागरच्या गाडीत होतो, अर्ध्या रस्त्यात हर्षलच्या गाडीत आणि येताना प्रणवच्या गाडीत. हे पोचलो आम्ही बाजारात. हर्षल आणि रुद्र गाडीतून सामान उतरवत होते, कारण ते आजच आलेले पुण्यावरून. असा झाला आजचा डे एंड.